जिल्हा परिषद कृषी विभागाच्या भरारी पथकाने नाचनगाव येथील गाडगेनगर परिसरात धडक कारवाई करत सरकारने बंदी घातलेल्या एचटीपीटी बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईत सुमारे 18 लाख रुपये किमतीची 1850 बीटी कॉटनची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भरारी पथकाने एका गोदामावर छापा टाकला। संबंधित विक्रेता घटनास्थळी उपलब्ध नसल्याने पथकाने पुलगाव पोलिसांच्या मदतीने गोदामाचे कुलूप तोडून ही कारवाई केली। एकूण 37 पोती बियाणे जप्त करण्यात आले असून प्रत्येक पोत्यात 50 पाकिटे होती। ही कारवाई माहिती अधिकारी संदीप ढोणे, जिल्हा गुन्हा नियंत्रक अधिकारी पेटकर आणि महेश पालवे यांच्या पथकाने केली। जप्त केलेला माल पुलगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पोलीस आणि कृषी विभाग पुढील कायदेशीर कार्यवाही करीत आहे। काही दिवसांपूर्वीच याच परिसरात बनावट खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर आता ही मोठी कारवाई झाल्याने अवैध बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत। कुठल्याही दुकानाशिवाय अशा दुसऱ्या माणसाकडून कुठले माल घेऊ नये, कॉटन घेऊ नये, खरेदी करू नये। तसेच एसओ साहेब श्री उकरीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई करतो। हे माल तुम्हाला हे बोगस माल भेटला आहे, तुम्हाला कशी माहिती आहे की तो बोगस माल आहे म्हणून? कोणाचा माल आहे? आम्हाला कोणाचा माल आहे नाही, परंतु आम्हाला गोपनीय माहिती आमच्या एका अधिकाऱ्याकडून फोन आला एका अज्ञान व्यक्तीचा, त्यांच्यामुळे आम्हाला ही माहिती मिळाली। याच्यात तुम्ही कोणाच्या विरुद्ध गुन्हा दाखल वगैरे केला का काही? आता आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही एफआयआर दाखल करत आहे। त्या व्यक्तीचं नाव आम्हाला मिळालं आहे, त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। नाचनगावला कुठे भेटलंय? नाचनगावला ते वार्ड नंबर कोणता आहे? गाडगे नगरच्या बाजूला आहे। एक खोलीत होती का? एका खोलीमध्ये भेटला। खोलीमध्ये तो ज्याच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला जो भाड्याने राहते, तर तो काही मिळाला नाही। त्यांनी काही आम्हाला सहकार्य केलं नाही, आम्हाला काही चाव्या दिले नाही गाडीचे। तर आम्ही पोलीस स्टेशनला रवानगी दाखवून पोलिसांना सहकार्य करून आम्ही ते लॉक करून आम्ही तो माल जप्त केला आणि पोलिसांना एफआयआर चालू। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।